हे तुम्हाला माहिती होतं का? काय ते पुढे सांगतेच. गोष्ट आनंदाची आहे की दुःखाची की टेन्शनची हे खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नारळाखाली असं कुंपण केलं होतं, पण यात झाडं लावायची असं खूप दिवसापासून चालू होतं, पण याला काही मुहूर्त लागत नव्हता. आज तो मुहूर्त काढला म्हणजे यांनीच काल काही रोपं न सांगता आणली होती, जे इतके दिवस हट्ट करूनही मिळाली नव्हती. तर मग काय, हे कुंपण करायला घेतलं. ते थोडंसं नीट केलं, कारण पाणी टाकून ते एकदम चेपलं होतं, रोप त्याच्यात चांगलं आलं नसतं, म्हणून माती जरा ढिल्ली करून घेतली. यातल्या विटा काही हलल्या होत्या, काही पडल्या होत्या, त्या व्यवस्थित लावून घेतल्या. आणि ती रोपं, याचं नाव मला माहिती नाहीये, तुम्हाला जर माहिती असेल तर खाली मला कमेंट करा. 5-6 होती, थोड्या थोड्या अंतरावरती लावली, कारण याचं असं रोपटं तयार होतं, त्याला जागा लागते, त्याच्यामुळे थोड्या थोड्या अंतरावरती ही लावून घेतली होती. पाणी घातलं आणि त्यानंतरचा हा लूक असा दिसत होता. आता ती गोष्ट सांगते जी तुम्हाला माहिती आहे का? 7 वर्ष झाली आंब्याची झाडं लावून आणि यावर्षी आंब्याला खूप जास्त मोहर आला. बरं, याच्या कैऱ्याही झाल्यात, आंबेही होतीलच. ही आनंदाची गोष्ट मी आजीबरोबर शेअर केल्यानंतर मला कळलं की ज्या वर्षी आंब्याला खूप जास्त मोहर असतो, ज्या वर्षी आंब्याचं पीक खूप चांगल्या प्रमाणात असतं, त्या वर्षी दुष्काळ असतो. आता हे किती खरं हे मला माहीत नाही, पण ही टेन्शनची गोष्ट आहे की आनंदाची की दुःखाची हे मला नक्कीच नाही कळलं. तुम्हाला कळलं असेल किंवा तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का? हे खरं असतं का? हे खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल